नमस्कार. शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या. सर्वात पहिली बातमी आहे मध्य प्रदेशात 1 ऑक्टोबरला चक्काजाम आंदोलन, टिकैत यांचा सहभागी न होण्याचा निर्णय. त्यानंतरची बातमी आहे मोठी बातमी. 2 रुपयांनी वीज स्वस्त होणार. 16,000 मेगावॉट सौर ऊर्जेचं उद्दिष्ट. 50,000 एकर जमिनीचं संपादन. त्यानंतरची बातमी आहे संततधार पावसामुळे कापूस हंगाम लाभण्याची शक्यता. त्यानंतरची बातमी आहे सोयाबीन कापूस अनुदानासाठी 91 लाख हेक्टर पात्र. त्यानंतरची बातमी आहे आले पिकांवर कंदकुजचा प्रादुर्भाव, हजारो हेक्टर पिकाला फटका. त्यानंतरची बातमी आहे झारखंड सरकारचा शेतकऱ्यांसाठी निर्णय. MSP व्यतिरिक्त धानावर प्रति क्विंटल 100 रुपये बोनस. त्यानंतरची बातमी आहे आरक्षणासाठी बीड बंद, बाजार समितीही बंद असल्याने 10 ते 12 टन रेशीम कोश शेतावरच अडकला. त्यानंतरची बातमी आहे शक्तीपीठ विरोधात सांगलीचे शेतकरी आक्रमक, आक्रोश मोर्चाचे आयोजन. त्यानंतरची बातमी आहे कापूस सोयाबीन अनुदानासाठी प्रतीक्षाच. त्यानंतरची बातमी आहे अमरावती 54,000 शेतकऱ्यांना विमा परताव्याची प्रतीक्षा. त्यानंतरची बातमी आहे आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान, ठरल्या 3ऱ्या महिला मुख्यमंत्री. त्यानंतरची बातमी आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कमी आवकेमुळे कांदा दरात सुधारणा. त्यानंतरची बातमी आहे कृषी विभागाचे नियंत्रण नसल्याने चांदवड तालुक्यातील शेतकरी नाडला जातोय. त्यानंतरची बातमी आहे सिंचन अनुदान रेखाटल्याने आर्थिक संकट. त्यानंतरची बातमी आहे सोयाबीनची उंची वाढली, उत्पन्न कमीच. त्यानंतरची बातमी आहे आजपासून ई-पीक पाणीसाठी विशेष मोहीम. त्यानंतरची बातमी आहे नंदुरबारातील नुकसानग्रस्त भरपाईच्या प्रतीक्षेत. त्यानंतरची बातमी आहे पालम तालुक्यातील शेतकरी पीक विमा परताव्यापासून वंचितच. त्यानंतरची बातमी आहे बंद झालेली किसान रेल पुन्हा सुरू करा, खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी. त्यानंतरची बातमी आहे मान्सून 23 सप्टेंबर पासून परतीच्या प्रवासावर. त्यानंतरची बातमी आहे 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अवकाळी व अतिवृष्टीची मदत निधी. त्यानंतरची बातमी आहे मान्सूनच्या परतीसाठी पोषक स्थिती. त्यानंतरची बातमी आहे कोल्हापूर जिल्ह्यात शेती क्षेत्रात झपाट्याने घट, 5 लाख शेतकरी अल्पभूधारक. त्यानंतरची बातमी आहे पश्चिम विदर्भातील 6,000 घरांवर सौर ऊर्जा निर्मिती. त्यानंतरची बातमी आहे पीक नुकसानीचे दुबार पैसे घेतलेल्या शेतकऱ्यांच्या शेतावर बोजा चढवणार. त्यानंतरची बातमी आहे जायकवाडीचा पाणीसाठा स्थिर, प्रकल्प जवळपास तुडुंबच. त्यानंतरची बातमी आहे आले दरात 15 दिवसात 4 ते 5 हजाराची घट. त्यानंतरची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, विहिरी शेततळे वीज जोडणीच्या अनुदानात वाढ. तर अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.